नमस्कार. महा MTBमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षत हे आहेत. आज आपल्याला आपला पूर्वेकडचा शेजारी बांगलादेश याच्याबद्दल बोलायचं आहे. मला आठवतं 1971 साली जेव्हा लढाई झाली भारत आणि पाकिस्तान आणि तेव्हाचा पूर्व पाकिस्तान असलेला देश लढाईनंतर आपण मुक्त केला. तो मुक्त केल्यानंतर 72 सालच्या मी तेव्हा कॉलेजात होतो. BSc करत होतो इंदूरला. आमच्या कॉलेजचं स्नेहसंमेलन त्यात आम्ही चीफ गेस्ट म्हणून जनरल जगजीत सिंग अरोरा यांना बोलावलं होतं. जनरल जगजीत सिंग अरोरा हे त्या प्रसिद्ध फोटोग्राफमध्ये लेफ्टनंट जनरल नियाझी जे पाकिस्तानचे सैन्य प्रमुख होते बांगलादेशात, त्यांच्याकडनं शरणागती लिहून घेतली. तो एक प्रसिद्ध फोटो आहे. आपण तो बघाल इथे. तर ते जनरल जगजीत सिंग अरोरा. ते तेव्हा म्हणजे देशामध्ये हिरो सेलिब्रिटीज होते. तर त्यांना प्रश्न विचारला. मी उठून त्यांना प्रश्न विचारला. ते असं आहे ना, की चीफ गेस्टचं भाषण झालं, की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायची प्रथा असते. तर त्यांना म्हटलं, की आपण आत्ता बांगलादेशला स्वतंत्र केलंय. उद्या हा बांगलादेश आपल्यावरती उलटेल किंवा उलटणार नाही त्याकरता आपली काय तयारी असेल? त्याच्यावर ते मला म्हणले, की कधी कुठल्या लहान भावाने मोठ्या भावाला थप्पड मारली आहे का? हिंदीमध्ये म्हणले, की "कभी छोटे भाई ने बड़े भाई को थप्पड़ लगाया है क्या?" भावनिक उत्तर होतं. तेव्हा माझा प्रश्नसुद्धा फारसा योग्य नव्हता. कारण देशभर वातावरण होतं, की भारत बांगलादेशी मैत्री, अमुक-तमुक, जय बांगला, जय भारत वगैरे सगळं झालं होतं. इंदिरा गांधींनी आणि शेख मुजीबुर रेहमान यांनी जेव्हा संयुक्त सभा घेतली पहिली, मुजीबुर रेहमान मुक्त होऊन त्यांना आणलं भारतामध्ये आणि तिथनं पुढे त्यांना ढाक्याला नेलं. त्या सभेच्या समारोपाला इंदिरा गांधींनी आधी जय बांगला म्हटलं आणि मग भारत माता की जय म्हटलं. त्याच्यावरही तेव्हा टीका झाली होती, की बांगलादेश वगैरे सगळं ठीक आहे, पण भारत माता की जय पहिल्यांदा म्हणायला पाहिजे होतं. ही तेव्हाची गोष्ट झाली. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर, बरोबर 3 वर्षानंतर बांगलादेशच्या सैन्याधिकाऱ्यांच्या एका कंपनी, ज्यांचं शेख मुजीबुर रेहमान यांच्याशी पटत नव्हतं, शेख मुजीबुर रेहमान आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाची कत्तल केली. कत्तल. त्यांच्यावर तिथे दुसरं कमिटी बसवायची, शिक्षा द्यायची वगैरे नाही. पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं. आधीच्या प्रधानमंत्र्याला फाशीच देऊन टाकतात. त्याला मोकळं वेगळं सोडत नाही. भुट्टोला फाशी दिलं, बेनझीरला बॉम्बस्फोटामध्ये उडवून दिलं, असा प्रकार चालतो. आता इम्रान खान सुद्धा फाशीच्या तुरुंगातच बसलेला आहे. कधी त्याला फाशी देईल मुनीर सांगता येत नाही. तर अशी त्यांची प्रथाच आहे आणि ती प्रथा मोगल काळापासून आहे. बापानी मुलाला वाढवायचं, मुलांनी बापाबरोबर बंड करायचं आणि बापालाच तुरुंगात टाकायचं. हे महान राज्यकर्ते औरंगजेब यांच्याकडनं मुसलमान शिकलेलेच आहेत. तर तोच प्रकार बांगलादेश करणार नाही याची काही गॅरंटी नव्हती. आता या अ, शेख मुजीबुरची सगळी फॅमिली मारल्यानंतर जियाऊर रेहमान म्हणून जो जनरल होता, त्यांनी सत्ता ताब्यात घेतली आणि त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर साहजिकच भारतविरोधी वातावरण तयार झालं. कारण बांगलादेशामध्ये एक पक्ष जो कट्टर इस्लामी पक्ष होता, त्याला हे सगळं झालेलं मंजूरच नव्हतं. त्याच्यामध्ये पाकिस्तानी सैन्य तिथे आलं आणि त्यांनी बांगलादेशच्या लोकांवर अत्याचार केले. सुरुवातीला बांगलादेशमध्ये तेव्हा जवळ-जवळ 30% हिंदू होते. हिंदू स्त्रियांवरती अत्याचार केले तोपर्यंत ठीक होतं. पण अत्याचारी पाकिस्तानी सैनिकांना स्त्रीचा धर्म महत्त्वाचा नसतो. असली स्त्री की तिचा तिला म्हणजे तिचं रेपच करायचा. दुसरा अत्याचाराला असं दुसरं वर्णन नाहीये. तर 30 लाख स्त्रियांवरती अत्याचार केले अशा तेव्हाच्या बातम्या होत्या. तर त्या मुस्लिम बंगाल्यांना सुद्धा कळलं होतं पाकिस्तानचं काय टेस्ट आहे. पण होतं कसं, की यांची मुलं पुढे असतात. म्हणजे ही लोकं असं आहे ना, की स्वतंत्र झाला देश, भारताचा उपकार त्यांनी मानले. 3 वर्ष भारताचे ते उपकाराखाली होते आणि मग नंतर त्यांना पुन्हा पंख फुटायला लागले, की आपण तर खरं इस्लामी आहोत. आपण कशाला ह्या भारतीय हिंदूंच्या मागे लागायचं आणि आपल्या इथले बंगाली हिंदू आहेत त्यांच्यावरती अत्याचार करण्याकरताच आपला जन्म झालेला आहे. ती वृत्ती वाढीला लागली. नवीन मुलं आली त्यांना हे शिकवलं. कुवेतमध्ये मला जे बंगाली मुलं भेटायची, बांगलादेशची खूप लोकं कुवेतमध्ये नोकरीला जातात. कारण भिकारी देश आहेत हो. परदेशात जाऊन पैसे मिळवण्याशिवाय आणि नोकऱ्या सामान्य असतात हं अगदी. कोणी कार मेकॅनिक असतं, कोणी वेल्डर असतो, कोणी नुसताच हमाल असतो. त्या सगळ्यांना त्यांना भारताने मदत केलं माहीतच नाहीये. म्हणजे इतिहास इतका बदलून टाकला होता, की इतिहासामध्ये भारताचा उल्लेखच नव्हता. भारतीय सैन्याने बांगलादेशामध्ये बांगलादेशला मुक्त केलं असं नसून, मुक्तीवाहिनीच्या मदतीमुळे भारतीय सैन्य यशस्वी झालं त्यावेळेला, असली काहीशी मांडणी त्यांनी केलेली होती. मला दिसायला लागलं होतं, की हे उपकार स्मरणारी ही जमातच नव्हे.
एकूणच ही जमात कुठेही उपकार स्मरत नाही. पॅलेस्टिनी लोकांचं उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो. मी कुवेतमध्ये होतो, तेव्हा कुवेतच्या लोकांनी मला सांगितलेलं आहे, की या हरामखोर लोकांना आम्ही इथे नोकऱ्या दिल्या, जेवायला घातलं, सगळे रेफ्युजी होते, आले. पण सद्दामने जेव्हा कुवेतवरती हल्ला केला, तेव्हा हे सगळे सद्दामच्या बाजूने उभे राहिले होते. अर्थात परत कुवेत स्वतंत्र झाल्यानंतर तो पहिला सगळा पॅलेस्टिनी लॉट कुवेतने हाकलून दिला. लाथ मारून हाकून काढलं त्यांना. उपकार स्मरणं ही या लोकांमध्ये नाहीच आहे. कारण यांच्या कुराणामध्ये अशा काही-काही ज्या ऋचा आहेत, त्याच्यापैकी आयतांमध्ये असंही लिहिलेलं आहे, की शत्रूला काय वाटेल ती वचनं द्या. ती वचनं पाळण्याचा तुमच्यावरती अजिबात धर्माचं बंधन नाहीये. ती मोडा. आपलं काम काय? आपला धर्म पुढे गेला पाहिजे. अशा प्रकारचा तो धर्म आहे. त्यामुळे अफजल खानाचा पुतळा जेव्हा महाराजांनी फाडला, तेव्हा अफजल खानाने दगा म्हणून ओरडायचं काहीच कारण नव्हतं. कारण तो महाराजांना मारायलाच आला होता. पण ही सगळी जमातच अशा जे वाचतात पुस्तक, ज्या पुस्तकाचं रात्रंदिवस पारायण करतात, त्याच्यात हेच सगळं सांगितलेलं आहे, की काफिराच्या शब्दावरती विश्वास ठेवू नका, काफिराला काय वाटेल ती वचनं द्या. आपल्या राज्यकर्त्यांना हे कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. बरं असो. त्यानंतर ती मुजीबुर रेहमानची जी हत्या झाली, तेव्हा त्यांची मुलगी, एकच मुलगी बाहेर शिक्षणाकरता किंवा कुठे गेली होती म्हणून ती त्या हत्याकांडातनं वाचली. ती म्हणजे शेख हसीना वाजेद. पुढे ती राजकारणात आली, पुढे ती पॉप्युलर झाली, अवामी पक्षाची सत्ता आली. अनेक वर्ष ती पंतप्रधान होती बांगलादेशची आणि ती बांगलादेशची पंतप्रधान असताना भारत आणि बांगलादेशचे संबंध अतिशय मधुर झालेले होते. त्याचं कारण होतं, की मुजीबुर रेहमान आणि त्यांचं कुटुंब यांना बांगलादेशी आर्मी किंवा बांगलादेशी विरोधी पक्ष काय चीज आहे हे पूर्णपणे माहीत होतं. त्यामुळे त्यांच्यापासून रक्षण हवं असलं तर भारतच त्यांचं रक्षण करताय हे देखील त्यांना माहिती होतं. आता याच्यात भर पडली अमेरिकेची. अमेरिका हा एक नतद्रष्ट देश आहे, असं मी विधान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या संदर्भात सहज करू शकेन. बांगलादेश युद्धात सर्व काळ अमेरिकेची मदत पाकिस्तानला होती. बांगलादेशातले भयानक अत्याचार जेव्हा उघडकीला आले, त्यांचा एक राजदूत तिथे बांगलादेशमध्ये होता. त्याचं नाव सर आर्चिबाल्ड ब्लड हे त्याचं आडनाव आहे. तर त्यांनी एक टेलिग्राम पाठवला होता. त्याच्यावरती ब्लड टेलिग्राम नावाचं पुस्तकसुद्धा पुढे पब्लिश झालं. त्याच्यात त्यांनी सांगितलं, की तुम्ही काय पाकिस्तानला मदत करता? इथे काय चाललंय तुम्ही पाहिलंत का? गरोदर स्त्रियांना त्यांचं पोट फाडून त्यांचा नवजात शिशू हवेत फेकून संगिनीवर झेलण्याचा खेळ इथले लोकं खेळतायत. या असल्या लोकांच्या मदतीला तुम्ही जाऊ नका. इथे लोकशाही येत असली तर येऊ द्या, असं बिचाऱ्यांनी टेलिग्राममध्ये वॉशिंग्टनला लिहिलं होतं. वॉशिंग्टननी तो टेलिग्राम नजरेआडच केला होता. पण जेव्हा भारताने पाकिस्तानची खोड मोडली आणि पाकिस्तानचं सैन्य हारलं, तेव्हा अमेरिकेला अक्कल आली आणि मग त्यांनी सामोपचाराची बोलणी वगैरे सुरू केली. पण इंदिरा गांधी अतिशय स्मार्ट होती. तिला माहिती होतं, की याची बोलणी जर तिसऱ्या देशात केली, तर आपला लालबहादूर शास्त्री होईल. त्यामुळे तिने सिमलामध्ये बोलणी केली. बोलणीमध्ये माती खाल्ली ती खाल्लीच. 93,000 सैनिक फुकटमफाकट सोडून दिले. सगळ्यांना बंगाली लोकांच्या ताब्यात दिलं असतं, तर सुंठे वाजून खोकला गेला असता. ते म्हणत होते, की हे लोकं, हे 93,000 जे काही युद्धकैदी आहेत, या सगळ्यांनी आमच्या लोकांवरती अत्याचार केले. ते आमचे गुन्हेगार आहेत. त्यांना आमच्याकडे सोपवा. आम्ही काय ते बघून घेऊ. पण शहाणपणा आणि जगामध्ये आपला मोठेपणा मिरवण्याची संधी किंवा कदाचित पाकिस्तानला पूर्ण गलितगात्र करू नये, ही जी आंतरिक उर्मी काँग्रेसमध्ये असते, त्या मुळे इंदिरा गांधींनी ते सोडून दिले हरामखोर. त्यांना सोडून दिल्यानंतर ते सगळे टिक्का खान त्यांचा जो सेनापती होता पाकिस्तानमध्ये, हारलेला सेनापती, तो फील्ड मार्शल कसा झाला नाही कुणास ठाऊक. पण हारलं की फील्ड मार्शल करायची प्रथा कदाचित ती आतापासून प्रथा पडली असेल. त्यांनी ते सगळे बलुचिस्तानवर सोडले आणि बलुचिस्तानच्या एक नेत्या नायला कादरी, डॉक्टर नायला कादरी, त्या मला मुंबईत भेटल्या होत्या. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, की तुम्ही त्यांना सोडलं आणि ते आमच्यावरती आले आणि आमच्यावरती त्यांनी तसेच अत्याचार केले. म्हटलं अहो, त्यांना तेवढंच येत होतं. त्यांना लढता कुठे येत होतं? स्त्रियांवरती अत्याचार करायचे, बालकांना मारायचं आणि निःशस्त्रांवर गोळ्या चालवायच्या. एवढंच ट्रेनिंग त्यांना मिळालेलं होतं. तेवढं त्यांनी तुमच्यावरती केलं. बंगाली मुसलमान असो, बलोच मुसलमान असो, बलोच हिंदू असो, बंगाली हिंदू असो, त्यांना काही फरक पडत नाही. बंदूक काही बघून विचारत नाही. असो, तर हा प्रकार झालेला होता. पण शेख हसीना वाजेदनी हे सगळं आटोक्यात आणलं होतं. पण पाकिस्तानच्या कुरबुरी आतून चालूच होत्या आणि ही जी विद्यार्थी मूव्हमेंट म्हणून त्यांनी सुरू केली, त्याच्यामधला एक नेता शेख उस्मान हादी शेख हा जो आहे, तर तो त्याच्यातला एक नेता होता. हे विद्यार्थी नावाचेच असतात. आपला कन्हैया हरामखोर एक आहे ना, विद्यार्थी कसला 25 ते 35 वर्षापर्यंत कॉलेजात राहायचं आणि दादागिरी करायची आणि गुंडगिरी करून नेतागिरी करायची, एवढंच त्यांचं काम. विद्यार्थीपणाशी त्यांचा काही संबंध नाही. तर या शेखनी भारताविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली. पाकिस्ताननी प्रचंड पैसा ओतला, अमेरिकेने पैसा ओतला. कारण अमेरिकेचा डोनाल्ड लू नावाचा जो एक असिस्टंट सेक्रेटरी ऑफ स्टेट, म्हणजे उपपरराष्ट्र मंत्री 21 ते 25 होता, त्या माणसाने जाऊन शेख हसीनाला सांगितलं. शेख हसीनाने स्वतःच सांगितलं, की तुमचं सेंट मार्टिन आयलंड आम्हाला द्या.
ते जेव्हा शेख हसीनाने द्यायचं नाही म्हटलं, तेव्हा त्यांनी फूस लावून हे सगळे हरामखोर पाकिस्तानी तिथे घुसवले आणि त्यांनी ते रायट्स म्हणजे दंगली सुरू केल्या. त्या उत्स्फूर्त नव्हत्या. त्या दंगली पूर्णपणे अमेरिका पुरस्कृत आणि पाक पुरस्कृत होत्या. आजही तेच चाललेलं आहे. हा हादी शेख त्यांनी तर एक नकाशा छापला, ग्रेटर बांगलादेश. त्याच्यामध्ये काय आहे, पश्चिम बंगालही त्याच्यामध्ये आहे आणि सेव्हन सिस्टर्सही त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे भारताची जी आसाममधली सगळी जी 7 राज्य आहेत, ती पण त्यांच्याकडे आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. असा नकाशा छापला. त्याला 4 दिवसापूर्वी ढाक्यामध्ये गोळी घातली. अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घातली आणि तो अल्लाला प्यारा झाला. 72 होरांना तो मिळाला की नाही माहीत नाही, कारण तो मार्गे सिंगापूर जहन्नममध्ये गेलेला आहे. होरांना सिंगापूरचा पत्ता माहिती असेल असं मला वाटत नाही. असो, त्याला मारून टाकल्यानंतर तर बांगलादेश चेकाळलंच आहे. त्याचे सगळे जे साथीदार होते, भारताने त्याला मारलं. आता त्याला अज्ञात हल्लेखोरांनी मारलंय, असं एका माणसाचं नावही आलंय. तो आवामी लीगचा कार्यकर्ता आहे. भारतीय नाहीये. बांगलादेशमधल्या आवामी लीग म्हणजे शेख हसीनाचा पक्ष. तर एकूण तिथे दंगलींना ऊत आलेला आहे आणि या दंगली माजवण्याकरता प्रोत्साहन कोण देतंय? तर मुनीर आणि थोडंफार अमेरिका. कारण भारताची प्रगती यांना कोणालाच पावत नाही. आपल्याला खूप वाटत असतं अमेरिका आपले मित्र आहे, अमेरिका लोकशाही राज्य आहे. तुम्ही अमेरिकेचा इतिहास बघा. सर्व ठिकाणी लोकशाही राज्याच्या विरुद्ध असलेल्या हुकुमशहांनाच पाठिंबा देण्याचा कार्यक्रम अमेरिकेने केलेला आहे. पण जिथे तेल असतं, तिथे मात्र अमेरिकेला हुकुमशाही आवडत नाही. तिथे मात्र अमेरिकेला त्यांच्या धार्जिणं सरकार लागतं आणि जे आधीचं सरकार असतं त्याला ते हुकुमशाह म्हणतात. व्हेनेझुएला उदाहरण आहे, इराक उदाहरण आहे, लिबिया उदाहरण आहे. तर हा प्रकार अमेरिकेचा चालूच असतो. अमेरिका पूर्णपणे वाईट आहे का? तर नाही. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये अमेरिकेचा नेहमी झुकतं माप हे पाकिस्तानलाच असतं. कारण भारताला वरचढ होऊ द्यायचं नाही, हे त्यांचं आधीपासूनचं धोरण आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही आंतरराष्ट्रीय राजकारणं भावनाविरहित असतात. यांना खऱ्या खोट्याशी काही संबंध नसतो. न्याय अन्यायाची अजिबात चाड नसते. बळी तो कानपिळी हा एकच मंत्र त्यांना येत असतो आणि त्या मंत्राचा अनुसार करून त्यांनी बांगलादेशमध्ये हे सगळे दंगली माजवलेले आहेत. त्या दंगलींनी कोणाला त्रास होतोय? बांगलादेशी लोकांना त्रास होतोय. पण त्याचं अमेरिकेला काय होतं? अमेरिकेला काहीच. काल तर त्यांची मजल इथपर्यंत गेली, की राजशाही म्हणून जो बांगलादेशातली नंबर 4 ची सिटी आहे, नंबर 2 ची सुद्धा असेल ढाक्यानंतरचं महत्त्वाचं. तिथे आपलं कॉन्सुलेट आहे, तिथं आपण व्हिसा देतो. या हरामखोरांना व्हिसा द्यायचाच कशाला? ते बिना व्हिसाचेच घुसत असतात. त्यांना लाथा घालून परत पाठवण्याची वेळ आपल्यावरती येत असते बांगलादेशी लोकांना. पण त्या कॉन्सुलेटला यांनी घोरा घातलाय, घेराव घातलाय. आणि सांगितलंय की कॉन्सुल जनरलला सांगितलंय की तू त्या शेख हसीनाला आम्हाला आणून दे, नाही तर आम्ही तुलाच मारू. या अशा प्रकारच्या कारवाया सध्या तिथे चाललाय. आपल्याला आठवतं ना, इराणमध्ये अमेरिकी वकिलातीला 440 दिवस वेढा घालून बसले होते इराणी विद्यार्थी. हे विद्यार्थी याच लायकीचे विद्यार्थी. तसा प्रकार सध्या बांगलादेशात चाललेला आहे. पण हा जेव्हा उस्मान हादी मेला, त्याला गोळी लागली, त्यानंतर त्याला बांगलादेशी डॉक्टरांना काही त्याला ठीक करता आलं नाही म्हणून त्याला सिंगापूरला घेऊन गेले. सिंगापूरच्या हॉस्पिटलात तो मेला म्हणून बरं, की या लोकांनी जाऊन ते हॉस्पिटल जाळलं नाही. ढाक्यातल्या हॉस्पिटलात तो मेला असता तर त्यांनी हॉस्पिटलच जाळलं असतं. हीच यांची नीती आहे. असो, तर अशा या प्रकारामध्ये आता आणखीन कोण मरेल याची त्यांना भीती बसलेली आहे. कारण भारताने 2 गोष्टी सुरू केलेल्या आहेत. एक म्हणजे बांगलादेशमध्ये या बंडाचा उपशम झालाच पाहिजे. भारताने शेख हसीना वाजेद यांना परत करण्यास नकार दिलेला आहे. कारण तुमचा खटला खोटा आहे, तुमची शिक्षा खोटी आहे. तिच्यावरती खटल्यावरून त्यांनी शिक्षाच दिली आहे फाशीची. म्हणजे ती गेली की तिला फाशीच तुम्ही द्याल. आम्ही हे होऊ देणार नाही असं भारताने सांगितलंय. भारतातलेच काही विद्वान लोकं आहेत. आपल्या लोकसत्ताचे संपादक त्या विद्वानात मोडतात, अतिविद्वान. त्यांनी सांगितले शेख हसीनाचं घोंगडं आपल्या गळ्यात घेण्याचं काही कारण नाही. तिला पाठवून दिलं पाहिजे. त्या संपादकाची कीव करावी तेवढी थोडी आहे. पण बुद्धी नसलेला मनुष्य संपादकपदी बसला की असं होतं. आणि बुद्धी असून इतर कोणाची जर बुद्धी, म्हणजे राहुल गांधीची काय जी बुद्धी आपल्याला माहिती आहे, त्याच्या बुद्धीने जर वागायचं असलं तर या अशा प्रकारचे सल्ले दिले जातात. ते आपण नजरेआड करूया. ते जाऊ दे. पृथ्वीराज चव्हाण इतकं चांगलं नाव आहे त्या माणसाला, परंतु आणि इतकं वय झालंय, इतका अनुभव आहे, अमेरिकेत शिक्षण झालंय, पण बुद्धी राहुल गांधीची घेतली की काय येड्यासारखं बोलायला काही पर्यायच राहत नाही. त्यामुळे त्यांनी जे परवा स्टेटमेंट केलं, अत्यंत मूर्खासारखं आणि वेडगळ स्टेटमेंट आहे. तसं जर ते नसलं तर त्यांनी मुद्दाम एक देशाच्या सेना दलाला खच्ची करणारं स्टेटमेंट केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. त्यांचा बोलवता धनी राहुल त्यालाही तुरुंगात टाकलं पाहिजे. आपण फार मऊ वागतोय असं माझं स्पष्ट मत आहे. नरेंद्र मोदी सरकार यांचा मी जरी चाहता असलो आणि समर्थक असलो तरी हे आता अति होत चाललंय. यांना उचलून तुरुंगात फेकून द्यावं आणि 5 वर्षांनी त्यांचा खटला चालवायला घ्यावा. भारतीय न्यायव्यवस्था तितकी एफिशियंट नक्कीच आहे. 5 वर्ष नुसता विचार करावा, जेवाय खायला देऊ नये, तसेच मेले तुरुंगात तर फारच छान. कारण काय चाललंय हे? तुमच्या सेनादलाला तुम्हीच बदनाम करताय.
असो, हा विषय थोडा भरकटला. पण बांगलादेशावरती मात्र भारताने आता चांगली पकड मिळवण्याचा उपाय चालवलेले आहेत. चिकन स्नेक नावाचा जो भाग आहे, तो रुंद करायचं आपलं मत आहे. कारण बांगलादेशने स्पष्टच सांगितलंय आणि तिथे ते एक बावलं बसवलंय मोहम्मद युनूस. ते कधी अमेरिकेला पळेल सांगता येत नाही. कारण आता हे विद्यार्थी नेते त्याच्यावरतीच उखडलेले आहेत, की इतकं करून तू निवडणुकाही घेत नाही, आमच्या हाती सत्ताही देत नाही. तू उगाचच येऊन बसलाय. तुला काही इथलं कळत नाही. अमेरिकेचा प्यादा म्हणून तू येऊन बसलायस. तू आता गेलास तर बरं, नाही तर आम्ही तुला घालवून देऊ. अशा प्रकारची भाषा सुरू झाली आहे. तो पळूनच जाईल. तो काही तिथे बसायचा नाही. तो पॅरिसमध्ये त्याचं घर आहे. तिथे जाऊन तो बसेल आणि मध्ये लोकांना इंटरव्ह्यू देत बसेल, की कसं मला नोबेल मिळालं आणि कसं मी बांगलादेशचं वाटोळं केलं. एवढा इकॉनॉमिस्ट ज्याला नोबेल मिळालं त्याला बांगलादेशवरती बसवला तर बांगलादेशची पूर्ण इकॉनॉमी ध्वस्त झालेली आहे. शेख हसीनानी त्यांना वरती आणलं होतं, ते परत खातेऱ्यात गेलेत कारण त्यांना खातेऱ्यातच राहायचं आहे. जसे गाझातले पॅलेस्टिनी लोकं होते, की ज्यांना सगळं देऊ केलं होतं, उत्तम नोकरी, उत्तम जीवन चाललं होतं, पण खातेऱ्यातच राहायची सवय झाली, की डुकरं ही चांगल्या कुरणात सोडली तर त्यांना बरं वाटत नाही. ती घाणीतच जाऊन राहतात. तद्वत या लोकांचं चाललेलं आहे. तर अशा ह्या दुर्दैवाने आपल्याला हा डुकरांचा शेजार आहे. तिकडे तिकडे बंगाली डुकरं, इकडे पाकिस्तानी डुकरं, त्यांच्या शेजारावरतीच आपल्याला राहायला लागतं शेजार असला तरी. पण त्यांना फटके मारत राहिलं तरच आपल्या देशाचा तरणोपाय लागेल आणि ते फटके मारण्याची शक्ती राहुल गांधीत नक्कीच नाही. राहुल गांधींना कदाचित डुकरं आवडत असतील, फार प्रेम असेल त्यांचं. परंतु नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ, अजित डोवाल, जयशंकर, राजनाथ सिंग या सगळ्यांचं खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे. आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, पण सावध राहण्याची गरज आहे. कारण बांगलादेशात माणसं फार आहेत आणि ती माणसं भारतात पाठवायला भयंकर उत्सुक असतात. एवढा तुमचा चांगला देश आहे, तर भारतात कशाला येता तुम्ही? ते विद्यार्थी नेत्यांनी काल मी त्याचं बघत होतो. त्यांनी सांगितलं, की त्यावेळेला भारताने आम्हाला थोडी मदत केली. याच्यात काही आम्ही नाकारत नाही. परंतु आता त्यानंतर सगळे वर्ष भारताने आम्हाला त्रासच दिलेला आहे. आम्हाला भारत मंजूर नाही आहे. आम्हाला तर उलटं 7 सिस्टर्स मोकळ्या करायच्या, त्यांनाही मुक्त करायचं आहे आणि विशाल बांगलादेश तयार करायचा आहे. आहे ते फाटका बांगलादेश तुम्हाला सांभाळता येईल विशालच्या गोष्टी करता. लहान तोंडी मोठा घास यांना तोंडच नाहीये दाखवायला. नुसतेच घास खात बसलेत. कशातनं खातायत आणि कशातनं टाकतायत माहीत नाही. असल्या नालायक लोकांना एकच शिक्षा आहे फटक्यांची. त्यांच्याशी सामोपचाराने बोलणं नाही. त्यांनी जर आपल्या हाय कमिशनरला केस जरी वाकडा केला, तर भारताने त्यांना अशी सणसणीत चपराक द्यावी. आता तर बातम्या अशाही आहेत, की पाकिस्तानी आणि आपलं सैन्य तिथे पाठवलं. म्हणजे आपल्या देशात त्यांना मरायची पाळी आली आहे. सैनिक पाकिस्तानचे म्हणतात, आम्हाला बंगालला पाठवा, आम्हाला बलुचिस्तानमध्ये पाठवू नका, तिथे मारतात फार. खैबर पख्तूनख्वामध्ये पाठवू नका, तिथे फार मार पडतो. आम्हाला आपलं बंगालला पाठवा, आम्हाला त्या बंगाली लोकांवरती अत्याचार करण्याचा अनुभव आहे, तो आम्ही अनुभव कामी आणू. बघूया त्या दलबद्री देशाचं काय होतं ते. फार काळजी करायचं कारण नाही, पण सावध असण्याचं मात्र अतिशय गरज आहे. आपलं सरकार सावध आहेच, आपल्या जनतेनेही सावध असलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला जे हरामखोर बंगाली रोहिंगे आहेत, त्यांना डोंगरावर लाथ मारून हाकलून दिलं पाहिजे. त्यांच्याकडनं एक पैशाची खरेदी करायची नाही, त्यांना हाकलूनच द्यायचं आणि ते सापडलं की त्यांची रवानगी पोलीस कस्टडीत झाली पाहिजे आणि पोलिसांनी त्यांना कस्टडीत ठेवायचं, पण जेवायला घालायचं नाही. त्या लोकांना 60 लाख शरणार्थ्यांना आपण जेवायला घातलंय, आपलं पुण्य पूर्ण झालेलं आहे. आता एकाही बांगलादेशीला किंवा रोहिंग्याला जेवायला घालायचं नाही, डोंगरावर लाथा घालायच्या आणि त्यांना सांगायचं आपल्या गावी परत जा, जायचं भाडंही द्यायचं नाही. वेळ पडली तर चालत चालत त्यांना जायला सांगायचं आणि रोज फटके मारत मारत त्यांना पाठवायचं आणि त्याची दृश्य टीव्हीवरती दाखवायची, म्हणजे येणारे लोक येणार नाहीत. बघूया सरकार असे कडक धोरणं कधी अनुसरतं ते. आमची अगदी इच्छा आहे, की आम्ही या सरकारला निवडून दिलंय, ते कडकपणे वागण्यासाठीच निवडून दिलंय. तसं ते सरकार वागेल, तो सुधीर. बघूया पुढे काय होतं ते. जसं जसं घटना घडतील आपल्यापर्यंत त्या आणणारच आहे. आपण आमच्या व्हिडिओला फार चांगला प्रतिसाद देता, तसाच याही व्हिडिओला द्याल याची खात्री आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स येऊ दे आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.